नमस्कार मित्रांनो, दीपाली या चॅनलवरती मी तुमचं स्वागत करते। तर मी बनवणार आहे आज मस्त अशी वालाच्या शेंगांची भाजी। तर ही शेंगाची भाजी बनवण्यासाठी मी लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेतला बघा। आणि कढईमध्ये एक पळी तेल टाकलं। तेल चांगलं भाजून घ्यायचं। तेल भाजल्यानंतर तेलामध्ये मस्त असं हे कोथिंबीर आणि आलं टाकून लसूणची पेस्ट टाकून दिली आणि मस्त अशी ही तेलामध्ये तळून घ्यायची बघा। तेलामध्ये तळल्यानंतर मी वालाच्या शेंगा निवडून घेतल्या होत्या आणि त्या मस्त अशा पाण्यामध्ये धुवून घेतल्या आणि नंतर लसूण आणि तेलामध्ये परतून घेतल्या बघा। तर अशा लसूण आणि कोथिंबीरमध्येच अशा परतून दिल्याना खूप मस्त लागतात। तर याला आता मी 2 मिनिटं मिक्स करून घेते बघा। तेलामध्ये ह्या शेंगा 2 मिनिटं अशाच मिक्स करून घ्यायच्या। तर खूप मस्त लागतात आणि खूप चवदार पण लागतात अशा या पद्धतीने जर बनवल्या तर सर्वांचीच रेसिपी वेगवेगळ्या पद्धतीने सर्व वेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवतात। तर कोणाकोणाची वेगवेगळी पद्धत असते। तर मला ही अशी पद्धत येते त्याच्यामुळे मी अशाच पद्धतीने बनवते। तर मी लाल तिखट टाकलं आहे। लाल तिखट आणि चिमूटभर हळद टाकली, चवीपुरतं मीठ टाकून दिलं आणि याला मस्त असं मिक्स करून दिलं मी। तर याच्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट पण खूप मस्त लागते या भाजीमध्ये। नंतर मी कढाळ चटणी 1 चम्मच टाकली आणि अंबारी मसाला टाकला अर्धा चम्मच। आता याला मी मिक्स करून घेते। तर मस्त असं मिक्स करून दिलं मी। तर ही भाजी मी वाफेवरती शिजवणार आहे। तर खूप मस्त अशी चवदार बनते अशी भाजी। नंतर याच्यावरती कोथिंबीर टाकायचं आणि मस्त अशी भाजी वाफवून घ्यायची। नंतर मी लगेच पोळ्या बनवायला घेतल्या बघा। तर भाजी बनवून घेतली, भाजी शिजते तोपर्यंत पोळ्या करून घेतल्या। पीठ मी अगोदर चुरून ठेवलं होतं अर्धा घंटा अगोदर पीठ चुरून ठेवलं ना की पोळ्या खूप मस्त आणि जास्त वेळ टिकतात आणि नरम मुलायम बनतात। तर मी नेहमी पीठ अगोदरच चुरून ठेवते। तर मी अशा ह्या गोळे पिठाचे बनवून घेते बघा। असे पिठाचे गोळे बनवले ना मला खूप लवकर पोळ्या म्हणजे लवकर बनतात आणि लवकर उरकतात। त्याच्यामुळे मी पिठाच्या अशा सर्व गोळ्या बनवून घेत असते आणि नंतरच पोळ्या लाटते। मला अशा गोळ्या बनवल्या ना खूप लवकर अशा पोळ्या उरकतात। त्याच्यामुळे मी असे पिठाचे गोळे बनवून घेते आणि नंतर अशा पोळ्या लाटून घेते। तर चौकोनी पोळ्या मी अशा चौकोनी लाटी बनवूनच पोळ्या लाटते। तर अशा लाटल्या ना की जास्त वेळ पण लागत नाही आणि लवकर बनवून पण तयार होतात। जास्त वेळेमध्ये पोळ्यामध्ये घालायचं काम नाही, म्हणजे पटकन लवकर होतात घाई गडबडीमध्ये अशा ह्या पोळ्या। तर मस्त अशा ह्या मी पोळ्या लाटून दिल्या बघा आणि मस्त अशा पोळ्या लाटून दिल्या आणि मस्त अशा भाजून घेते मी। तर सकाळी खूप थंडी होती त्याच्यामुळे स्वयंपाक करायला ना थंडीमध्ये खूपच अवघड जातं। तर असं वाटतं स्वयंपाक करावा आणि कधी उन्हाला जाऊन बसावं, इतकी थंडी होते खूप आणि फरशीवरती तर खूपच वाटते थंडी। तर लगेच मी मग आज गुरुवार होता त्याच्यामुळे मग गुरुवारची मी उपवास धरला होता त्याच्यामुळे मग मी खिचडी बनवली बघा साबुदाण्याची। तर मी आलू, टोमॅटो, मिरची सर्व बारीक चिरून घेतलं आणि साबुदाण्यामध्ये पण शेंगदाण्याचं कूट वाटून टाकलं, चवीपुरतं मीठ टाकून दिलं। कढईमध्ये 1 पळी तेल टाकलं। तेल चांगलं तापल्यानंतर तेलामध्ये आलू आणि हिरव्या मिरच्या अशा 2 मिनिटं भाजून घ्यायच्या मस्त आणि लगेच मी टोमॅटो टाकून दिला। आता याला मस्त असं मिक्स करून घेते। तर खूप मस्त साबुदाण्याची खिचडी तर लहान सर्वांनाच आवडते, असं कोणीच नाही की त्याला साबुदाण्याची खिचडी आवडत नाही, सर्वांनाच खूपच आवडते। तर मग मी मस्त अशी ही खिचडी मिक्स करून देते आणि मस्त असं हे साबुदाणा खिचडी तयार आहे बघा। किती मस्त अशी साबुदाण्याची खिचडी तयार झाली आहे। तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन रेसिपी व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर भेटूया आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।